नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या कोकणावरील यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्षाचं स्वागत आहे. थेट कोकणातून आणि सकाळचे वाजलेले 8 वाजता आम्ही चाललो होतो जरा फिरायला, फेरफटका मारायला. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडलाच लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन कोकणातले व्हिडिओ पाहायला भेटतील तुम्हाला. आणि माझ्यासोबत रिदेश आहे, अजित आहेत. तर बघूया, चाललो होतो आम्ही. सकाळचा प्लॅन काही नाही आहे, पण फेरफटका मारतोय. बघूया, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, आवाज येते पाठीकडून तुम्हाला मस्तपैकी. चला जाऊया. रिदेश आहे, इकडून जाऊया. इकडून इकडून असं आम्ही राऊंड मारणार आहे जंगलातून थोडा. बघूया. आणि कुत्री वगैरे सोबत, कुत्रे आहेत. रॉकी, डॅनी, डॉन सर्व सोबत आहेत. आणि अजितदा आलेले आहात. आणले बॅचकी भेटली? बेचकी नाही भेटली. बॅचकी कुठे ठेवले ना वाटतं. जे त्याने सकाळ सकाळ उठलेले जवळजवळ मला वाटतं 6 वाजता किंवा 5 वाजता उठलेत. पाणी वगैरे आज सोडलं नाही. बैठकीला सर्व माणसं गेलेत आणि सर्व मला वाटतं मच्छी घेतली ना सकाळी, बांगडे वगैरे. मस्त खाऊन पिऊन एकदम फिट. नॅचरल खाना असतं इकडचा गावचा. चिखला वगैरे बघा, चिखला पिकायला लागलेली आहेत. आता आम्ही गावी पहिलं होतं तेव्हा इकडे तिकडे भटकतच असायचो. चिखले होतील, आता पिकतील थोड्या दिवसांनी. काही ठिकाणी पिकतायत. हे चिखल्याचे झाड आहे बघा. पक्ष्यांचा आवाज बघा किती आहे. पक्षी एकदम जवळ 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 आले आहेत सर्व. हे का पावसाळी पक्षी जे वरडतात ना, त्याचा आवाज येते बघा. मस्त आहे की मधुर आवाज आहे. घरटा आहे पक्ष्याचा बघा, किती जवळ हे केलेलं आहे. एकदम जवळ आहे, म्हणजे आमच्या गावाच्या एकदम जवळ आहे. एक अंडा घातलेला आहे आता, खवडा बोलतात त्याला. नाही, इथून बघा एकदम मंदिराच्या बाजूलाच आहे घरटा. एकदम रोड टचला बघा. आता पक्षी लोक पहिले आहे ना, खूप पक्षी पकडायचे पहिले लहान असताना लोक. आता कोण नसतं, आता कोण पकडू शकत नाही पक्ष्यांना. जवळजवळ येत असतात पक्षी एकदम. पक्षी इथे बसले आहे, कवडा बसला बघा. यांचाच घरटा आहे ते. पण आता त्या घरट्याला काय करायचं नाही, आपण पिल्लं बिल्लं घालणार. गावाच्या बाजूलाच एकदम. हे गावच्या सहवासात हे लोक घरटे वगैरे बनवत असतात. आवाज बघा कसला मारतोय. सर मच्छी आणते ना. कुठली आहे मच्छी ही? केळशीची. केळशीची मच्छी आहे बघा. हे 100 रुपये एकदम फ्रेश. गावाकडचे बोंबील. आणि आंबडकाठ 100 रुपये. इकडं म्हणजे मुंबईला ही जवळजवळ 200 रुपयाची असेल. फ्रेश आणलं नाही, सर्व मांदेली पण आणलं नाही. हो, जरा म्हणजे 50 रुपयाचा फरक आहे. चांगली आणलं नाही. केळशीवरून ना, केळशीची मच्छी. मांदेली पण फ्रेश एकदम. आता आंदेली फ्रेश बारीक आहे पण. गावाला रोज मच्छी येत असते, मच्छीवाले येत असतात. केळशीच्या घातल्याची सुकट थोडं लावा, थोडी काय केलं घेऊन येतात मच्छी विकायला. विचार करा आता त्याची परिस्थिती. असे माणसं चालत यायची त्यावेळी, आता गाडी घेऊन येत आहेत. केळशीवरून आत आहेत मच्छी घेऊन सकाळ सकाळ. काय सकाळचं जरा वातावरण खूप चांगलं असतंय. रिदेशने घेतलं ना मच्छी. एकदम बोलडो आहे. तर कुठेतरी घरटा आहे परत. रिदेशचे काजूच्या बिया बघा कशा जबरदस्त लागल्यात. घोडीच्या घोडी आल्या त्या बियांच्या. हा वेंगुर्ला आहे. झाडीच्या झाडी बी आहे. हा मस्त लागल्यात. बियाची साईज बघा काय आहे. तर झाडीची झाडी आहे ना, झून झाल्यात बिया. काल काढल्या ना तुम्ही?
या खूप खूप लागल्यात. रिदेशने लावलेले आहेत काजू सर्व. किती एकदम भरलाय काजू पूर्ण. हा काजू पिकलाय काय रिदेश? तो घेरा पिकलं आतमध्ये. बघा बियावा त्याच्याकडे आलो थोडंसं फेर पटकावलं माझ. तू बघा कसला मोठा आहे, मोठ्याच्या मोठा काजू आवाकलाय. आता काजू येतात बघ. बघा काय आहे जबरदस्त. ह्याला पण खूप लागल्यात ना बिया. आता आहे का धरून? एकदम मस्त आहे साईज. तर टेप आहे वरती. तर ह्याच्यावरती मोहर बघा किती आलाय. मोहर एकदम आलाय ना, बहूर खूप आलाय मोठ्या प्रमाणात. काजू खूप लागणार. जमीन चांगली आहे, सुपीक जमीन आहे मस्तपैकी. त्याच्यामुळे काजूची चांगली बियांची साईज चांगली होते. इथे जमीन पण तशी लागते. हे काजू छोट्याशा काजूला आहे आणि छोटे साईज आहे. झाडाची साईज पण छोटी, बिया पण जास्त प्रमाणात लागते. असा कंपाऊंड आहे. हां, तर जांभली पण यावर्षी मोठ्या प्रमाणात येतील. ह्या जांभूला पण मोहर बघा किती लागलाय. खूप येतील आहे जांभळा. सीझन चालू झाली. इथूनच केंगोलचं गाव दिसेल तुम्हाला. समोरच आमच्या गावाच्या समोर केंगोल गाव आहे. घरे वगैरे दिसत असतील तुम्हाला इथून. निसर्गाच्या सानिध्यात आहे गाव पूर्ण. घरं सर्व नवीन दिसत असतील. कडक साईज आहे एकदम. खूप मोठा काजू आहे वेंगुर्ला. किती घर असत मोठा याच्यामध्ये. बिग 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 साईज आहे. या काजूना मोहर बघा किती आला आहे. हे मोठ्या प्रमाणात येतील हा काजू. खूप म्हणजे खूपच मोहर आहे. ही जागा तशी आहे, सुपीक जागा एकदम जागा आहे. हे वरचढ आहे ना जागा. हां, त्याच्यामुळे इथे कसं आंबे नाही होणार. काजूचं प्रमाण जास्त आहे. आणि तुम्ही काजूच्या बिया वगैरे पाहिजे असेल तर संपर्क करू शकता तुम्ही. आम्हाला मॅसेज वगैरे करू शकता तुम्ही. काजूच्या जे बिया पाहिजे असतील, वेंगुर्ला काजूच्या बिया आणि पाहिले असेल तुम्ही. कडक एकदम काजूगर आहेत. हां, पोस्टरी कंपाऊंड आहे आणि त्यांनी स्वतः लावलेले आहे काजू. भेटलेला आहे बघूया. साल किती भेटला आम्हाला? भेटलं साल. गोड आहे एकदम. हा चांगला आहे. मस्त सकाळ सकाळ नॅचरल एकदम. असा पाहिजे, मस्त लागतो. एकदम आवाकलेला आहे. एकदम भारी. अच्छा, एक नंबर आहे ही पण. हा मस्त आहे की. हा, एक नंबर. नॅचरल गायचं असेल तर कोकणामध्ये यायला लागेल तुम्हाला पण.
कोकण आपलंच असो. हे आता हे केलेलं इकडं असं आता मग सर्वीकडे काजू दिसतात. मग काजूची बाग आहे मोठी. शेतात किती लावलं. पाठीमागे तुम्हाला दाखवतो. विदेशनी असे छोटे छोटे लावले होते पहिले. आता 10 वर्षानंतर हे असे बिया यायला लागल्या. काजूला जबरदस्त काजूला बिया लागल्यात. चलो वेंगुर्ला काजू. दोन वर्षानं येते ना. 2 वर्ष घ्यायला लागतात काजू. चिंच लावले मुंबईची चिंच आहे. तिकडचे चिंच चिंचेचं झाड पण लावणार आहे. चिंच 3 चिंच आणि बोर लावले अहमदाबादची. अच्छा, आवड पाहिजे माणसाला कधी. तर शाळेत असताना यांनी सर्व लावलेले काजू वगैरे. आता फळ यायला लागली. चिखला बघा किती पिकल्यात. हे प्रोटीन प्लस आहे. मस्त लागतं बघा. दावा बनतं कोणा देताना आपण खायला. ते औषध आहे. प्रोटीन प्लस आहे. प्रोटीन सर्व प्रोटीन आहे. मस्त की खाऊ शकतो मी पण. चिखला भरले पूर्ण चिखल. नैसर्गिक प्रोटीन आहे एकदम. कसं काळी काळी असतात पण गोड लागतात एकदम मस्तपैकी. रानमेवा आहे आपल्या कोकणाचा रानमेवा. हा मस्त लागला ना. मित्रांनो, आपण रिद्रीच्या बागेमध्ये गेलेलो. काजूच्या बागेमध्ये आपण फिरलो सर्वीकडे आणि मस्तपैकी काजू लावलेले. आणि शाळेत असताना त्याने काजू लावलेले. आणि हे काजू बऱ्यापैकी आता काजूच्या बिया आलेल्या आहेत आणि खूप उत्पादन करू शकतात ते आता. म्हणजे मस्त त्यांनी काजू वगैरे लावले लहान असताना आणि आता त्याचं उत्पादन चालू होईल. म्हणजे आता बिया यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे भरपूर बिया आलेल्या काजूला. म्हणजे एक गोणी अशी म्हणजे भरेल अशा बिया लागलेल्या होत्या. आणि व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. आपली काळजी घ्या स्वतःची आणि फॅमिलीची काळजी घ्या, परिवाराची. चला.